तर जे महाराष्ट्र भावांनो, सर्वांना नमस्कार. मित्रांनो, बघा या ठिकाणी प्रशिक्षणासाठी पाठवण्यात येणाऱ्या 1675 महिलांची उमेदवारांची यादी या ठिकाणी लागलेली आहे आणि MSFचे सर्व मुलींना आता ट्रेनिंगसाठी पाठवण्यात येणार आहे. मित्रांनो, ज्या मुलींनी नोव्हेंबरमध्ये डॉक्युमेंट केलेलं होतं त्यांना मेसेज आला असेल. जर त्यांना मेसेज नाही आला तर त्यांनी आपल्या या यादीमध्ये या लिस्टमध्ये तुमचं नाव चेक करायचं आहे का नाही आणि सर्वांना आपापले डॉक्युमेंट वगैरे तयार करून ठेवायचे. तर आपण जाऊया समोर आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा, तेव्हा तुम्हाला कळेल या लिस्टमध्ये तुमचं नाव आहे का नाही. तर बघा, तुम्ही या ठिकाणी 1675 जणांची लिस्ट लागलेली आहे महिला मंडळांची. तुम्ही बघू शकता या ठिकाणी खूप मोठी लिस्ट आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला सोबत कोणकोणते सामान घेऊन जायचे, कोणकोणते डॉक्युमेंट घेऊन जायचे ते पण आपण पाहूया. तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जर तुम्ही नवीन असाल तर नक्की आमच्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करून ठेवजा, लाईकसुद्धा करजा. तर बघा या ठिकाणी मुंबई सगळ्यात जास्त, तर मुंबईमध्येच वेटिंगला सर्वात मुली आहे. प्रत्येक जिल्ह्यातली वेटिंग या ठिकाणी घेतलेली आहे. तुम्ही थोडा व्हिडिओ बंद करून तुम्ही आपलं नाव बघू शकता, कारण व्हिडिओ खूप मोठा होतो, त्याच्यामुळे मी हा व्हिडिओ शॉर्ट आणि बनवण्याचा प्रयत्न करा. तर बघा, महिला मंडळांनी आपापले जे सर्व डॉक्युमेंट, मेडिकल फिटनेस आणि पोलीस व्हेरिफिकेशन यांनी सांगितल्याप्रमाणे आपापले डॉक्युमेंट तयार करून ठेवा. तर बघा या ठिकाणी 300 झालेले आहे कंप्लीट. मुंबई CP सर्वात जास्त महिला मंडळ मुंबई CPचे आहे. बघा या ठिकाणी झालेले आहे 400. पुणे CPतलं घेतलेलं आहे. तर बघा, ज्या मुलींना मेसेज नाही आला असेल त्यांनी हा व्हिडिओ बघा आणि आपलं नाव आहे का नाही या लिस्टमध्ये तुम्ही चेक करू शकता. 1575 महिलांची या ठिकाणी लिस्ट लागलेली आहे MSFची. ज्या मुलींनी डॉक्युमेंट दिलं होतं त्यांची लिस्ट लागलेली आहे आणि त्यांना आता लवकर पाठवण्यात येणार आहे ट्रेनिंगसाठी. जानेवारी महिन्यामध्ये या ठिकाणी तुमची ट्रेनिंगला बोलणार आहे. बघू शकता तुम्ही. तर चला आपण जाऊ आता समोर मित्रांनो. तर बघा, महिला मंडळ तुम्हाला सांगतो, महिला मंडळ MSFच्या जेवढ्या मुली आहे ना, तुम्ही आता प्रश्न पडले असेल की सगळे आता भरती बी आहे आणि ट्रेनिंगला जाऊ का नाही जाऊ. तर तुम्हाला एकच सांगतो, तुमचं जर चांगलं ग्राउंड पेपर असेल ना तर तुम्ही नका जाऊ. नेक्स्ट बॅचला तुम्ही जाऊ शकता. ओके. जर चांगलं तुमचं स्कोर असेल, चांगल्या जिल्ह्यात तुम्ही फॉर्म भरलेला असेल महिला मंडळ. बघा या ठिकाणी आता झालेली आहे 650 मुलीची यादी या ठिकाणी झालेली आहे. हळूहळू घेतो. तर बघा या ठिकाणी 700 कंप्लीट झालेले आहे. 1675 मुलीची या ठिकाणी ही लिस्ट होती. आणि बघा महिला मंडळ, तुम्हाला एक सांगतो की त्या ठिकाणी तुम्हाला ट्रेनिंगला कोणकोणते डॉक्युमेंट वगैरे घेऊन जायचे आहे याची पण आपण माहिती सांगूया. आणि तुम्हाला तिथं काय काय पैसे किती घेऊन जायचे, काय काय साहित्य, तुमचं पर्सनल साहित्य हे पण तुम्हाला सांगतो. हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा नक्की. आणि जमलं जर तुम्हाला जर PDF वगैरे पाहिजे असेल तर नक्की आमच्या टेलिग्राम चॅनलवर, माझ्या ॲपच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये यूट्यूब चॅनलच्या त्या ठिकाणी टेलिग्राम चॅनलची लिंक आहे. तुम्ही तिथं जाऊन ही PDF तुम्ही डाउनलोड करू शकता आणि आपलं नाव पुन्हा बघू शकता. बघा 800 झालेले आहे. किंवा तुम्हाला मेसेज वगैरे आलेला असेल आणि आता काय काय प्रश्न पडला असेल की तुम्हाला डॉक्युमेंट मेडिकल फिटनेसचं कुठे करायचं आणि पोलीस व्हेरिफिकेशन कुठे करायचं, आपण त्याच्यावर पण व्हिडिओ बनवलेला आहे. त्या ठिकाणी तुम्ही ना आपापल्या जिल्ह्यामध्ये शासकीय रुग्णालय असेल त्या ठिकाणी तुम्ही जाऊन आपलं मेडिकल टेस्ट करायचे आहे सर्व. आणि पोलीस व्हेरिफिकेशनला आपला जो MSFचा फॉर्म असतो, चरित्र प्रमाणपत्र, त्या ठिकाणी तुमचं नाव वगैरे टाकून ऑनलाईन भरून पोलीस स्टेशनला जमा करायचा. बघा या ठिकाणी झाले आपले 1000. बघा 1000 झालेले आहे. तरी जगात म्हणजे स्पर्धा खूप आहे, पण 1675 नारी आज आपल्या MSFच्या ट्रेनिंगसाठी जाणार आहे. ही तुम्ही भारताचं भविष्यत्व आहे मुलींनो. आणि तुमच्यामुळेच
आज आपला हा भारत देश खूप मोठा झालेला आहे. म्हणजे महिलांची जी शक्ती असते ती खूप भारी असते म्हणत्या. महिला पुढे त्याच्यामागं समजून घ्या तुम्ही. नारी शक्ती खूप महत्त्वाची आहे. तुमच्यात जे सातत्य तुम्ही जे जिद्द ठेवलेली आहे, तुम्ही एक दिवस स्वप्न पाहिलेलं पूर्ण होतील. आणि साधी आपली एम-एस-एफची नोकरी एवढी साधी नाही आहे. तुम्ही एकदा ड्युटी करून बघा, ट्रेनिंगला जाऊन बघा, तेव्हा तुम्हाला कळेल ते एम-एस-एफची काय असते. एवढं सोपं नाही आहे महाराष्ट्र सुरक्षा बलाची भरती तुम्हाला मिळवणं. बघा या ठिकाणी झालेले आपले 1260 मुली या ठिकाणी झालेल्या आहे. तर सर्वांना ताई, अक्का एवढं सांगायचं आहे तुम्हाला. हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. तुमचं नाव वगैरे या लिस्टमध्ये असेल, मग पुन्हा तुम्ही मेसेज करता की सर आमचं या यादीमध्ये नाव नाही आहे. पुन्हा एकदा बारीक बारीक चेक करा. जर तुम्हाला डॉक्युमेंट दिलेलं असेल तर तुमचं नाव या यादीमध्ये नक्की असेल. ओके, तुम्हाला मेसेजसुद्धा आलेला असेल. भरपूर ताईचे मला मेसेजसुद्धा आलेले आहे की सर आम्हाला मेसेज आलेला आहे की आम्ही मेसेज आलेला नाही आणि लिस्टमध्ये नाव आहे, जाऊ का नाही, असा ताईचा मेसेज आलेला होता यूट्यूब चॅनलला. ताईला म्हणलं जा आणि सर्व डॉक्युमेंट तुम्ही तयार करून ठेवा. आपण तुम्हाला सांगतो की काय काय तुम्हाला सोबत न्यायचं आहे हे पण तुम्हाला सांगतो. बघा या ठिकाणी झालेलं आहे आपले 1500 कंप्लीट झालेले आहे. वेगवेगळे लांब घेतो. अजून आपल्याला थोडी जानकारी पाहिजे, तुम्हाला साहित्य कोण कोण घेऊन जायचे आहे हे पण तुम्हाला दाखवायचं आहे. शेवटचे आपण झाले 1600 कंप्लीट झाले. 1675 आपली पूर्ण लिस्ट आहे. शेवटच्या 2 मुली कोण आहे बघूया. तर बघा या ठिकाणी आपली लिस्ट संपलेली आहे. साक्षी अनिल शिंदे आणि प्रियंका नवनाथ भांगरे या दोन्ही ताई शेवटी आहे. तर आपण जाऊया, तुम्हाला सोबत काय काय तुम्हाला डॉक्युमेंट घ्यायचे आहे याच्यात आपण जाऊया. आपला हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. सर्वांच्या लिस्टमध्ये या नाव असेल तर आपण जाऊया समोर. तर बघा या ठिकाणी सांगितल्याप्रमाणे ही लिस्ट लागली ही आपली. तुम्हाला सांगितल्याप्रमाणे महिला मंडळांना काय काय तुम्हाला तिथं घेऊन जायचं आहे ट्रेनिंग सेंटरला. आणि या वेगळे पण तुम्हाला सांगितल्याप्रमाणे बघा या ठिकाणी नवयुक्त सुरक्षा रक्षक परीक्षेसाठी बघण्यात येणारे मित्रांनो, मैत्रिणींनो, तुम्हाला जे तुम्ही डॉक्युमेंट काढलेलं आहे व्यक्ती प्रमाणपत्र, या ठिकाणी तुम्हाला त्याची झेरॉक्स किंवा ते सिव्हिल शासकीय रुग्णालयाचं व्यक्ती प्रमाणपत्र पाहिजे असं त्यांनी सांगितलेलं आहे. खोटे व्यक्ती प्रमाणपत्र सादर करण्यात नाही. तर तुम्ही दुसऱ्या हॉस्पिटलचं काढलं आणि त्याच्यावर सही शिक्का जर शासकीय रुग्णाचं नसेल तर तुम्हाला ते चालणार नाही आहे. आणि बघा या ठिकाणी पोलीस व्हेरिफिकेशनसुद्धा तुम्हाला केंद्रावर तुम्हाला तिथं घेऊन जायचं आहे. पोलीस व्हेरिफिकेशन जर तुम्हाला तिथं काय काय तुम्हाला पैसे बघा त्या ठिकाणी सिक्युरिटी डिपॉझिट आहे 15,000 रुपये तुम्हाला तिथं घेऊन जायचे आहे. आणि प्रशिक्षण केंद्रामध्ये हजर झाल्यानंतर तुम्हाला बघा या ठिकाणी काय किती खर्च येईल. पेटीचा साहित्य खर्च तुम्हाला येईल. गणवेशचा खर्च तुम्हाला येईल. या ठिकाणी सांगितल्याप्रमाणे गणवेशचा खर्च आहे 2490 रुपये आणि पी किट भत्ता आहे तुमचं 1450 रुपये. हे तुम्हाला पी किट तुम्ही बहिरून सुद्धा घेऊ शकतात. बहिरून म्हणजे पोलीस कॅन्टीनला तुम्ही घेऊ शकतात. ट्रेनिंग सेंटरला गेल्यावर तुम्हाला खूप महाग मिळेल. 2 खाकी पॅन्ट, 2 खाकी शर्ट, खाका कलरचा सेगा शूज आणि दंडा तुम्हाला तिथं लाठी तुम्ही घेऊन जाऊ शकता सोबत किंवा ट्रेनिंगमध्ये तुम्हाला भेटतील लाठी. पैसे दिले तर तुम्हाला सगळं साहित्य भेटतात, पण तुम्ही स्वतः तुम्हाला घेऊन जावं लागेल. आणि बघा तुम्हाला डॉक्युमेंट कोणकोणते या ठिकाणी तुम्हाला घेऊन जायचे. या ठिकाणी सांगितल्याप्रमाणे पॅन कार्ड तुम्हाला घेऊन जायचं आहे. पोलीस व्हेरिफिकेशन आणि मेडिकल सर्टिफिकेट, पॅन कार्ड, आधार कार्ड प्रत्येकी एक झेरॉक्स तुम्हाला घेऊन जायचे आहे. पासपोर्ट फोटोसुद्धा तुम्हाला घेऊन जायचे आहे. दैनिक वापराचे कपडे तुम्हाला दररोज तुम्हाला ते कपडे तुम्ही तिथे घालणार आहे नाईटला वगैरे सुट्टीच्या दिवशी. स्वतःचे पैसे तुम्हाला तिथं स्वतः घेऊन जायचं आहे. जेवणासाठी तुम्हाला आवश्यक ताट, वाटी, ग्लास, पाण्याची बॉटल, बाथरूमसाठी तुम्हाला बकेट, आंघोळीसाठी मग्ग, टावेल वगैरे तुमचे जेवढे पर्सनल साहित्य आहे त्या ठिकाणी तुम्हाला घेऊन जायचे आहे. आणि खाकी रंगाची कॅम्प व इतर दैनिक वापरायचे स्वच्छते साहित्य तुम्हाला या ठिकाणी घेऊन जायचे. तरी सर्वांना हा व्हिडिओ तुम्हाला कळाला असेल आणि सर्व तुम्ही या लिस्टमध्ये तुम्ही नावसुद्धा बघितलेलं असेल आणि या तुम्हाला व्हिडिओ समजला असेल तर नक्की आमच्या चॅनलला सबस्क्राईब करजा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. सर्वांना जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. सर्वांना जय हिंद, जय महाराष्ट्र.